हॅलो नमस्कार मंडळी, सुस्वागतम टू माय यूट्यूब चॅनल शाईन विथ क्षितिजामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। आज आहे रविवार आणि मी आज विदाऊट अलार्म 8 वाजता आरामात उठली आहे। खूप मस्त वाटलं, खूप दिवसांनी झोप पूर्ण झाली। आणि आज प्रथमेश सुद्धा नाही आहे, तो गेलाय क्रिकेट खेळायला डोंबिवलीला, जी क्रिकेटची मॅच सुरू आहे सेलिब्रिटींची, सो तिथे तो आहे। आज डे 2 आहे आणि मी विचार केला की चला आज ना आपण व्लॉग शूट नको करूयात, कारण एनिवेज आज काही आउटडोर शूट लाईनअप नाही आहे। एक रील शूट करायची, ठीक आहे, दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत होऊन जाईल। आज मस्त आराम करूयात, पण रविवार म्हटलं, ऑफिसला सुट्टी असली किंवा कुठलेही शूट आउटडोर लाईनअप नसले तरी घरची कामं काही आपल्याला चुकत नाहीत, बरोबर। सो मग सकाळपासून उठून घरची कामं, मग कपडे मशीनला लावायचे होते, ते वाळवले, सुकत घातले, मग घड्या घातल्या वगैरे, त्या सगळ्या गोष्टी, आणि छोटी मोठी काही साफसफाई तर असतेच। आमच्याकडे घरात प्रचंड वेगवेगळ्या बॉटल्समध्ये झाडं आहेत, मनी प्लांट्स आले, तर ते सगळे क्लीन करायचे होते आणि अन्य काही बारीक सारी कामं असतातच। पण आजचं सगळ्यात महत्त्वाचं काम होतं ते म्हणजे हेअर कट करणे। घाबरू नका, छोटे केस नाही करणार आहे, जस्ट ट्रिम करणार आहे, कारण मी एक 3-4 महिन्यांनी केस ट्रिम करते, म्हणजे केस ॲक्च्युली पटकन वाढतात, टचवूड। पण ऑलमोस्ट मार्च एप्रिलमध्ये मी केस ट्रिम केले होते, त्याच्यानंतर मध्ये वेळच मिळाला नाही, बिकॉज ते जे सलॉन आहे ते वाशीत आहे आणि सुट्टीच्या दिवशी काहीतरी शूट वगैरे लाईनअप नसल्यामुळे तिथे जाणं होत नाही आहे। तर मी आज सुट्टी आहे तर म्हटलं जाऊन थोडेसे केस ट्रिम करून घेऊयात। आणि माझी एक मैत्रीण आहे, बेस्ट फ्रेंड आहे अंकिता, सो ती सुद्धा मला वाशीला भेटायला येणार आहे। तर बघूया आजचा दिवस कसा जातो। मी खूप एक्सायटेड आहे, कारण मी तिला इतके महिने भेटलेच नाही आहे, सो आज तिलाही भेटणं होईल आणि बघूयात आज काय काय होणार आहे आजच्या दिवसात। स्टे ट्यून। आज रविवार आहे, त्याच्यामुळे मला सगळं आठवलं की अरे आपण किती कॅज्युअल होतो स्किन केअरच्या बाबतीत, पण यावर्षी मी खूप ग्रेटफुल आहे की ऑफकोर्स म्हणजे मी कन्सिस्टंटली माझ्या स्किन केअरसाठी एफर्ट्स घेतले, प्रॉपर प्रोडक्ट लावणं, व्यवस्थित खाणं, प्रॉपर वर्कआउट करणं, ह्या सगळ्या गोष्टी बॅलन्स केल्या। पण गेले काही वर्ष ते मिस होत होतं, म्हणजे मला ती कन्सिस्टन्सी व्यवस्थित सांभाळता येत नव्हती। पण यावर्षी बऱ्याच वेगवेगळ्या गोल्सपैकी स्किन केअर हे सुद्धा वन ऑफ द गोल होतं आणि खूप म्हणजे वर्षाच्या सुरुवातीच्या अगदी 3-4 महिन्यामध्येच मला क्युअर स्किनबद्दल कळलं आणि फॉर्च्युनेटली मी ते प्रोडक्ट्स वापरायला सुरुवात केली आणि कट्टू आता वर्ष संपत आलं, डिसेंबर आला आणि तरीही त्याच ब्रँडचे प्रोडक्ट्स मी वापरते, ज्याचा मला अतिशय फायदा होतो। अनेक मित्रमैत्रिणी आता माझे वापरायला लागलेत आणि ते सुद्धा फार हॅपी आहेत, कारण की त्याचा जो रिझल्ट आहे तो दिसतो। सो खूप सोपं आहे, तुम्हालाही जर तुमची स्किन केअरची जर्नी सुरू करायची असेल तर म्हणजे 2026ची वगैरे वाट बघत बसू नका। अजूनही स्किन केअर सिरियसली घेतलं नसेल तर लगेच प्ले स्टोअरमध्ये जा आणि क्युअर स्किन नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा। डाउनलोड केल्यानंतर तिथे सोपे सोपे प्रश्न असतील, म्हणजे मेल, फिमेल, त्याच्यानंतर तुमचं नाव, बेसिक कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे येतं। त्यानंतर सोपे प्रश्न विचारायला सुरुवात येतं की म्हणजे तुम्हाला स्किनसाठी हवं आहे, हेअरसाठी हवं आहे। त्यानंतर मग स्किन रिलेटेड तुम्हाला प्रश्न विचारायला सुरुवात होते की कुठल्या प्रकारचं कुठला तुमचं स्किन टाईप आहे, सध्या कुठले तुम्ही प्रोडक्ट्स वापरताय, की स्किन ॲलर्जी आहे का, कुठल्या प्रकारचे डिसीज आहेत का, डिसऑर्डर्स आहेत का, की मे बी त्याचे काही वेगवेगळ्या गोळ्या वगैरे तुम्हाला सुरू आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी विचारल्या जातात। तुमचे बेसिक कन्सर्न्स काय आहेत, किती दिवसापासून तुम्हाला हे सगळे स्किनचे प्रॉब्लेम्स आहेत, या सगळ्या गोष्टी अतिशय सोप्या पद्धतीने विचारल्या जातात आणि मुळात तुम्हाला भाषा निवडण्याचा ऑप्शन असतो, त्यामुळे ज्या भाषेमध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात त्या भाषेत तुम्हाला संवाद साधता येतो। आता हे क्युअर स्किन म्हणजे काय आहे, तर असे अनेक ॲप्लिकेशन्स आहेत, पण क्युअर स्किन हे असं ॲप्लिकेशन आहे जे डर्मॅटॉलॉजिकली ड्रिव्हन, म्हणजे AI आहे आणि AIच्या साहाय्याने हे प्रश्न जनरेट होतात, पण ज्याच्यामध्ये डॉक्टर्स, डर्मॅटॉलॉजिस्ट सुद्धा इन्व्हॉल्ड आहेत। सो असे सगळे तुमच्या त्वचेच्या कन्सर्न रिलेटेड प्रश्न विचारून झाल्यानंतर तुमचा फोटो काढला जातो, फ्रंट प्रोफाईल, राईट, लेफ्ट असं सगळं काढून झाल्यानंतर मग प्रॉपर तिथे छान असं झूम करून स्कॅनिंग वगैरे ते करतात। हे सगळे जे प्रॉडक्ट्स आहेत कस्टमाइज पद्धतीने आपल्या स्किनच्या कन्सर्ननुसार प्रोडक्ट कस्टमाइज एक किट तयार केलं जातं आणि अगदी अफोर्डेबल, म्हणजे 2000, 2200, 2500, 2700, 3000 डिपेंड ऑन युअर कन्सर्न। त्यानंतर हे आपल्या घरी येतं फ्री ऑफ कॉस्ट शिपिंग। घरी आल्यानंतर सुद्धा ना तुमचे प्रॉपर फॉलोअप घेतले जातात, तुम्ही ते लावताय का, तुमचे फोटोज त्या ॲप्लिकेशन्समध्ये तुम्हाला रिमाइंडर्स येत असतात की आज हे प्रोडक्ट वापरायचे आहेत, उद्या ते वापरायचे नाही आहेत। डाएट टिप्स दिल्या जातात की काय खा, काय अवॉइड करा, तुमचे वर्कआउट्स तुम्ही व्यवस्थित करताय का, ह्या सगळ्या पद्धतीने तुमच्यावरती व्यवस्थित लक्ष ठेवलं जातं की अशी आपण चीट करू शकत नाही की प्रोडक्ट्स आणलेत आणि लावलेच नाहीयेत। तुम्हाला प्रॉपर रिझल्ट हवा असेल तर 3 ते 4 आठवड्यामध्ये छान तुमच्या त्वचेमध्ये बदल व्हायला सुरुवात होते।
आता 5 प्रोडक्ट सुरू आहेत. त्यातलं एक आहे व्हिटॅमिन D3ची पावडर, जी मी पाण्यामध्ये किंवा ज्यूसमधून घेते. त्याच्यानंतर बेसिक सकाळचं फोमिंग फेस वॉश आहे. त्याच्यानंतर सनस्क्रीन आहे. यावेळेस मॉइश्चरायझर स्किप केला आहे. आणि त्याच्यानंतर रात्री झोपताना एक जेल असते आणि करेक्टर आहे, जे ऑल्टरनेट डेज नंतर मी लावते. फेस वॉश खरंच खूप जेंटल आहे, खूप कमाल आहे आणि लावल्यानंतर स्किन खरंच अशी मॉइश्चराइज्ड झाल्यासारखी वाटते. इतका सुंदर आहे, स्मूथ आहे. फेस वॉश वापरून झाल्यानंतर म्हणजे सकाळी रात्री फेस वॉश असतोच. सकाळच्या रुटीनमध्ये पहिलं असतं सनस्क्रीन. हे सनस्क्रीन पण खूप छान आहे, थोडंसं अपडेटेड आहे. अजिबात व्हाईट आणि असं व्हाईट कास्ट वगैरे फेसवरती राहत नाही. खूप छान ब्लेंड होतो स्किनमध्ये आणि बस दॅट्स इट. म्हणजे काही मॉइश्चरायझर वगैरे लावण्याची गरज नसते. प्रोडक्ट तुम्हाला सुद्धा ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवर मी माझा कुपन कोड देते. हा कुपन कोड वापरून तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट मिळणार आहे आणि ज्या साह्याने तुमचं शॉपिंग अजून इझी होणार आहे. तर मंडळी, मी रेडी आहे विथ दिस क्यूट बॅग. तुम्हाला माहीतच असेल, अशा 5 बॅग्स मी एकदाच घेतल्या होत्या या कंपनीच्या, टेक्सास बॅग्स म्हणून आहे. याच्यावर एक वेगळा व्हिडिओ पण बनवला आहे, पण ही ना मोस्ट अवेटेड होती, मी अजून वापरायला काढली नव्हती. सो आज फायनली मी ती. बेस्ट पार्ट काय माहिती आहे का, इथे टॅग आहे जो कस्टमाइज्ड आहे. हा बघ, क्षितिजा नावाचा मी कस्टमाइज टॅग केला आहे. तो ॲक्च्युली त्यांनी सगळ्याच बॅग्सला दिला आहे आणि क्वालिटी तर म्हणजे अप्रतिमच आहे आणि काही प्रमोशन वगैरे नाही आहे, बट जेन्युअनली मला खूप आवडलं म्हणून मी शेअर करते. ये चला आता निघूयात, खूप झालं. तर मुंबई निघाली आहे, मस्त स्कार्फ वगैरे बांधून आहे. करायची अपॉइंटमेंट होती आणि साधारण घरात 11 वाजता निघाले. सो पोचेपर्यंत 12-13 वाजतील, पण तरी पण आज संडे असल्यामुळे बऱ्यापैकी रस्ते खाली आहेत आणि संडे असल्यामुळे तर गर्दी आहे, शॉपिंग सुरू आहे. आज मुंबई भरलेली दिसत आहे. संडेचा नजारा बघायला छान वाटत असतो. खूप जास्त ऊन आहे, प्रचंड ट्रॅफिक पण होतं संडे असल्यामुळे. चला आता अपॉइंटमेंट तर घेतले पार्लरमध्ये, पण अपॉइंटमेंटपेक्षा मला 1.5-2 तास लेट झालाय. पण ते दादा खूप छान आहेत, त्यांनी माझ्यासाठी डेफिनेटली स्लॉट रिकामा ठेवला. आणि इथे रेडी आहे आपला हेअरकट, ज्या हेअरकटचं नाव आहे रिव्हर्स ग्रॅज्युएशन. आणि नेहमी मी हाच हेअरकट करते ऑलमोस्ट 2022-23पासून वगैरे 3-4 वर्ष झाली. आणि लास्ट टाईम मी याच्याबद्दल एक सेपरेट व्हिडिओ बनवला होता, पण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा प्रिव्हियस व्हिडिओची लिंक देणार आहे. सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये शेअर नाही केल्या, पण फक्त जरा असा लुक रिव्हील करणारा एक व्हिडिओ बनवला आहे. आणि हा हेअरकट जास्त लेंथ कमी न करता पुन्हा एकदा केला आहे. सो तो कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आणि हीच व्यक्ती आहे जे माझे नेहमी मस्त मस्त छान हेअरकट करतात. और बहुत सारे इंक्वायरीज आए थे ना लास्ट टाइम ब्लॉग देख. बहुत सारे इंक्वायरीज आए, क्लाइंट्स भी है और अच्छा लगा सबको. वेरी नाइस. मला कुछ लोगों ने मुझे भी इंस्टाग्राम पे DM किया था कि हम लोग गए थे और अच्छा लगा. काफ़ी सारी चीज़ें आपने एक्सप्लेन अच्छे से की. थँक्यू सो मच. आणि हे यांचं मस्त आता यांनी खूप छान रिनोव्हेट पण केलं आहे. इथे मस्त लाईट्स वगैरे आहेत. सो असं छान छान आहे. सो नक्की या, इथे असाल तर वाशीमध्ये, आणि नसाल तर वाशीमध्ये या आणि मग हेअरकट करा. मी ऑल द वे अंधेरीपासून नेहमी येते, सो मी कुठेच जात नाही दुसऱ्या ठिकाणी. त्याच्यामुळे हा फ्रेश हेअरकट कसा वाटला ते सुद्धा सांगा. तर मंडळी, हेअरकट करून झाला आहे आणि अंकिताची वाट बघते मी. अजून आली नाही आहे. ती म्हणाली 10-15 मिनटं लागतील येईपर्यंत. सो इथे जरा लहान मुलांची खेळण्यांची दुकानं होती, सो ती बघते मी. उभं राहून विंडो शॉपिंग चालू आहे. कोण आलंय? माझी बेस्ट फ्रेंड आलेली आहे आफ्टर 6, 7, 8, 9 मंथ्स. मला माहीत नाही आहे आणि खूप वेळेत आली आहे ती. मी अजिबात वाट बघत नव्हते, ती लगेच. तर आत्ता आम्ही जातोय जेवायला. मागे इथे शबरी दिसते का? उलट शबरी दिसते. शबरीमध्ये जाऊन बघतो ही जागा आहे का, आणि असेल तर जेवतो. आणि आज खूप शॉपिंग करायचं आहे. माझा मार्चमध्ये बड्डे येतो, तर अंकिता मला 4 महिने आधीच गिफ्ट देणार आहे, 4-5 महिने. ती बोली तुला जे पाहिजे ते घे, मी सगळं शॉपिंग करते. बघूया. हा आमचा नेहमीचाच मेन्यू, हरभरा कबाब. जसं प्रथमेशचे आणि माझे काही मेन्यूज फिक्स आहेत, तसे अंकी आणि माझे पण काही मेन्यूज फिक्स आहेत. चला आता आपण खाऊया. आम्ही हाताने खातोय, ही व्यक्ती चमच्याने खाते. कॉन्व्हेंट स्कूल एज्युकेशन. आता इथे आहे दम आलू, चपाती,
इथे दम आलू आणि नान. चला आता गपचूप खाऊयात. तर मंडळी निघालो आता आम्ही आणि काही फॅन्स भेटले होते. मला खूप भारी वाटलं कारण त्यांनी फोटोज काढले, बोलत होते ब्लॉग्स आवडतात म्हणून. सो असं कोणी अचानक भेटल्यावरती छान मस्त वाटतं. आणि जेवण झालं आहे आणि आता जाणार आहोत शॉपिंगला. अंकी माझ्यासाठी काय काय घेणार आहे ते मला बघायचं आहे. तुम्हीही बघा. घेऊया. आणि या माणसाने बार्गेनिंग स्किल्स वापरून किती रुपयाला घेतलं फायनली? 350ला फायनली हा वन पीस घेतला आहे. आणि इथं आम्ही मिनी मार्केट जरा एक्सप्लोअर करतो. इथे माझ्यासाठी काहीच दिसत नाही आहे आणि या माणसाने ताव मारून घेतलेला आहे साधारण. आणि माझं डोकं दुखायला लागल्यामुळे फायनली आम्ही फिल्टर कॉफी प्यायला आलो आहोत. खूप शॉपिंग केले अंकीने माझ्यासाठी. खूप स्वतःसाठी एवढं शॉपिंग केलं माझ्यासाठी काही नाही. ही मी स्वतः बॅग घेतलेली आहे. माझी डब्याची बॅग आणि एक स्कार्फ पण घेतला आहे मी असाच, कारण मी आज लावला नव्हता. मी माझा स्कार्फ हरवला त्याच्यामुळे मी एक स्कार्फ खरेदी केला आणि त्या माणसाने त्यांचं दिलं. जाऊ दे, नशीबच कॉफी तरी घेतली आहे. ही माझी मीच पिणार आहे. ओके बाय. कॉफी पिऊन झाल्यानंतर आता मी जातोय पुरणपोळी घरला आणि पुरणपोळी खाणार आहोत. फणसाची पुरणपोळी ट्राय करायची हो. पण बघूयात अजून काय काय मिळतंय. बघूया. तुम्ही फक्त बघाच, मला गिफ्ट घेऊ नका. पुरणपोळी घरमध्ये आलो आणि पुरणपोळी खाण्याच्या आधी बाकीचं शॉपिंग झालं आहे. सो आता बघूयात पुरणपोळी कशी बनते. आणि अंकी कुठली पुरणपोळी घेतली आहे? खोबरावाली जाड पुरणपोळी. खोबऱ्यावाली झाड पुरणपोळी घेतली आणि ती इथून बघतानाच इतकी मस्त वाटते. खूप ती टेस्टी पण असेल. अशी छान इथे समोरासमोर पुरणपोळी बनवून दिली जाते. आणि मागच्या वेळेस मी मूग डाळची पुरणपोळी ट्राय केली होती पण ती मला थोडीशी गोड वाटली. आणि अंकी लास्ट टाईमची पुरणपोळी थोडी गोड होती ना? खूप गोड होती आणि खूप असं जास्त वाटलं पोळची. सो आता बघूयात दोनच घेतली कशी वाटते. आणि मुळात काय माहिती, माझी आई खूप सुंदर पुरणपोळी बनवते त्याच्यामुळे मला जरा दुसरी कोणी बनवलेली जाड पुरणपोळी. काय मधुराज किचनमध्ये माझी आई उत्तम पुरणपोळी बनवते त्याच्यामुळे मला जनरली दुसऱ्यांनी बनवलेली पुरणपोळी पटकन आवडत नाही. बघूयात ही आवडते का. काय उभं राहून खायचं आहे, खाऊयात. खोबऱ्याची पुरणपोळी ट्राय केली, मस्त छान मस्त आहे, क्रिस्पी आहे. आणि खोबऱ्याचं म्हणजे ते आतलं सारण आहे ना, ते साधारण मोदकाचं जे सारण असतं खोबऱ्याचं तेच आहे, थोडंफार चेंजेस. बरोबर भारी वाटतं. छान आहे. मोदकाचं सारण पुरणपोळीमध्ये वेगळं लागू शकतं आणि छान चव आहे. कोलॅबरेशन नाही असं बघू नका, प्रमोशनसाठी आलं आहे तर आम्ही येतो असतो मध्ये इथे येतो कधी कधी. तर मंडळी आम्ही फ्री होऊन खूप वेळ झाला खाऊन आणि गेले 40 मिनटं आम्ही बस स्टॉपवर बसलो आहे. जुहू गाव सेक्टर 14 वाशीच्या इकडचं एक बस स्टॉप आहे. आणि आम्ही इथे काय करत असू तर आम्ही सारे खवय्ये यांचे एपिसोड बघत होतो, क्षितिज आणि प्रथमेश. आम्ही सारे खवय्येचा एपिसोड बघत होतो आणि त्याच्यामध्ये आम्हाला जे गिफ्ट्स मिळाले त्याविषयी या व्यक्तीचं असं म्हणणे की ते माझ्यापर्यंत का पोहोचले नाही. एकही नाही पोचले. कुठे गेले सगळे गिफ्ट? बोला बघा इकडे. तर आता मी तिच्याशी एक सविस्तर चर्चा करते गिफ्ट्सबद्दल आणि आपण भेटूच नंतर. सो अशा तऱ्हेने दिवस संपला. मी निघाले आहे अंधेरीला आणि मी जेव्हा वाशीला येते तेव्हा मला इतकं छान वाटतं, भारी वाटतं. कारण माझं कॉलेज लाईफ हे वाशीला गेल्यामुळे आणि नेरूळ वाशी हे जवळ असल्यामुळे आम्ही अक्षरशः वाशीला पडीक असायचो आणि एक नॉस्टॅल्जिक मोमेंट असते. मला असं घरी आल्यासारखं, माहेरी आल्यासारखं वाटतं. सो आता मी निघाले आहे छान आवरून, थोडंसं 1-2 गोष्टी घेतल्या, हेअरकट केला आणि आजचा रविवार छान मस्त मजेत गेला. मी टाईम मला मिळालं, थोडंसं शॉपिंग झालं, रिलॅक्स झालं आणि या सनसेटसोबत तो अजून जास्त स्पेशल झाला. या सनसेटने आजच्या माझ्या रविवारमध्ये एक वेगळे स्पेशल कलर्स भरले, ते मला नेहमी आठवणीत राहतील.
आणि खूप कमी रविवार असे असतात ज्या दिवशी फक्त आणि फक्त आपल्यासाठी टाईम मिळतो आणि वर्षभरातला हा एक बेस्ट रविवार होता असं मला म्हणायला काही हरकत तर नाही. मंडळी मी जस्ट घरी पोचले. ऑलमोस्ट 1.5 तास प्रवास आणि थोडंसं तर डोकं दुखायला लागलं आहे. तर फ्रेश होते. पहिला ना गरम पाण्याची मस्त वाफ घेते, कारण वाऱ्यावरती ना जरा असं आणि ऑलरेडी थंडी आहे, थोडंसं म्हणजे डोकं असं जरा जड झालं आहे. सो छान वाफ घेते आणि नंतर मग जेवणाची तयारी. वरण भात मस्त कुकरला लावला आहे, भात झाला आहे आणि बटाट्याची आणि कांद्याची जरा अशी छान क्विक भाजी करते आहे. आणि जेवण रेडी आहे. मस्त बटाट्याची भाजी, वरण, कुरडई आणि इंद्रायणी भात. आणि आता हे मस्त सगळं छान सात्विक घरचं जेवण, गरम गरम जेवण मी मस्त खाणार आहे आणि आरामात झोपणार आहे. तर मंडळी जेवण मस्त झालं आहे. जेवून फार छान झालं होतं आणि प्रथमेश ते अर्थात ते मिस केलं आहे. पण आता मला सकाळी लवकर उठायचं आहे. ऑलमोस्ट 11 वाजलेत. पण उद्या सकाळी उठून मग नेहमीचंच रुटीन, नेहमीचीच आठवड्याची तयारी, जॉब आणि जेवण सगळं सगळं सगळं. तर माझा आजचा रविवार, माझा आजचा दिवस व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओचा आनंद घ्या. टिल देन ओके बाय.